नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर ही बिर्याणी आहे ना, अगदी कुठलंही वाटण-घाटण न करता बनवलेली आहे. तर तुम्ही जर बॅचलर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर त्यासाठी सगळ्यात आधी आहे ना, चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तर मी नेहमी सांगते, मी चिकन घेते ते गावरान घेते, गावठी कोंबडी घेते. तुम्ही जर बॉयलर घेत असाल किंवा इंग्लिश घेत असाल काहीच हरकत नाही. 3 ते 4 पाण्यानं स्वच्छ धुवून निथळून घेतलं आणि याला आता बाकीचा मसाला लावायचा आहे. तर हळद घेतली, मीठ आहे, चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ मात्र ह्या आपल्याला चिकनचे पीस जेवढे आहेत त्याच्यासाठीच घालायचं आहे. भात वेगळा शिजवणार आहे त्याच्यासाठी वेगळं आपण मीठ घालणार आहे. तर याला मीठ आणि हळद आधी सगळं चोळून घ्यायचं. मसाला बाकीचा टाकायचा आधी. हळद आणि मीठ छान हाताने छान चोळून घ्यायचं. आणि आता बाकीचे मसाले. तेजपान आहे, 2 तेजपान आहेत बारीक असे तोडून घातलेत. हिरवी मिरच्या आहेत, तिखटाप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरच्या घाला. मध्ये थोडासा कट दिला आहे आणि एक 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तळलेला कांदा आहे. तर हा कांदा जो आहे की नाही, अगदी 300 ग्राम कांदा असेल तो मी तळून घेतलेला आहे. आलं आणि लसणाची फक्त चेचून घेतला आहे, वाटून घेतलेला नाही, चेचून घेतलेले. 21 पाकळ्या लसणाच्या, 2 इंच आल्याचा तुकडा चेचून घेतला. आता दही घालायचं. दही आंबट जितपत आहे त्याप्रमाणे घाला. माझं दही मी घरीच बनवलेलं आहे त्यामुळे 3 ते 4 चमचे मी दही घालते. आता बाकीचे मसाले घालायचे. तर बिर्याणी मसाला एक मोठा चमचा भरून घातला आहे. बिर्याणी मसाला रेडीमेड कुठलाही वापरू शकता. धने जिरे पूड घातली एक चमचाभर आणि थोडासा गरम मसाला, अगदी थोडासा गरम मसाला. बिर्याणी मसाला जर तुमच्याकडे नसेल तर 1-2 मोठे चमचे गरम मसाला घाला. कोथिंबीर घालायची भरपूर अशी. तिखट घालायचं. हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, फक्त कलर येण्यासाठी घातलेली आहे मी. तुम्ही थोडीशी तिखटही वापरू शकता, तुमच्या तिखटाप्रमाणे आहे. आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, पूर्ण मिक्स करून झालं की याच्यामध्ये कांदा तळून घेतलेले एक अर्धी वाटी तेल आहे. ही माझी लहान वाटी आहे, याच्यापेक्षा मोठी वाटी, त्याच्यापेक्षा अर्धी वाटी हे एक 4 ते 5 मोठे चमचे भरून तेल आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आणि एक 2 तास मुरवत ठेवायचं. तोपर्यंत आपण भात शिजवून घ्यायचा. आता एक तर भात शिजवायचा कसा त्याचं मी दाखवलेलं नाही, तर त्यासाठी मागच्या वर्षी बिर्याणीचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे. त्यामध्ये तांदूळ कुठला घ्यायचा, भात कुठला कसा शिजवायचा हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्याची लिंक खाली देते. आता हे झाकून ठेवायचं एक 2 तास. तोपर्यंत मी भात करून घेणार आहे. आणि याला एक 2 तासानंतर गॅसवर ठेवलं आणि याला शिजत ठेवायचं आहे. कारण हे मला सांगते, इथे टीप आहे छोटीशी. हा मी गावरान कोंबडी घेतली त्यामुळे थोडीशी आधी शिजवून घेते. तुम्ही बॉयलर घेणार असाल तर लगेच तुम्ही थर देऊ शकता. अगदी एक 10 मिनिट शिजवून घेतलं. बघू शकता जनदणून वाफ आली की आता याच्यावर शिजवलेला भात घालायचा. हा भात कसा शिजवायचा तो मी मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये दिला आहे. त्याची लिंक खाली देते किंवा सर्च करून बघू शकता. छान आता हा भात मोकळा भात झालेला आहे. याला थर देऊन घ्यायचा आहे. इथं एकदम मी थोडीशी कमी एक पाऊण किलोची चिकन बनवते त्यामुळे 1 किलो सगळं मिळून 1 किलोची बिर्याणी होईल. छान आता हे सगळं याच्यावर थर देऊन घ्यायचं आहे आणि आता झाकून ठेवायचं. एक 15 ते 20 मिनिट झाकून ठेवलं की तुमची बिर्याणी तयार झाली. वरून तळलेला कांदा, कोथिंबीर आणि जर तुम्हाला आवडत असेल तर एक ऑरेंज कलर दुधामध्ये मिक्स करून घालू शकता. मी घरच्या घरी अगदी सोपी, साधी सोपी तुम्हाला येईल अशी पद्धत मी तुम्हाला दाखवले. वरून मात्र तूप घालणं अवश्य आहे. साजूक तूप जे आहे ते 3 ते 4 चमचे वरून घाला आणि मस्त तुमची 20 मिनटामध्ये बिर्याणी तयार आहे की नाही. एकदम सोपी पद्धत आहे, अजिबात तामझाम करायचं नाही. पण खायला इतकी भारी लागते ना, अगदी बिर्याणी सेंटरवर जशी मिळते तशीच लागते ही. अगदी एकदा नक्की करून बघा. उद्या बुधवार आहे. तुम्ही ही बिर्याणी अगदी झटपट करू शकता. कुठलंही वाटण घाटण न करता झटपट ही बिर्याणी तयार होणार आहे. तुम्ही जर बॅचलर असाल तर ही बिर्याणी अगदी नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये.
तोपर्यंत नमस्कार.